काही दिवसांपूर्वीच ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेले होते, तेव्हा त्यांना या रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आलेला होता। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली होती, मात्र त्यांची प्रकृती आज पुन्हा एकदा खालावली। त्यानंतर त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला। यावर राज ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजींचं निधन झालं। भारतीय सिनेमात सुपरस्टार म्हटलं की त्यांच्या झंझावताचा काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण काळ असतो। याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी। एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा, किंवा त्यांना चिकटून त्यांनी दिलेलं नाही। मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेंद्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं। 1960च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीरानं सुदृढ, मोहक हास्य, मर्दाणीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशक त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीवर गाडूत केलं। करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं। पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, अशा अनेक दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं। अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेंद्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं। आणि सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला। त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय।